तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते जाणून घेऊया त्यामागची कथा. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेऊया मग. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असे म्हटले जाते. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. महर्षी वेद व्यास यांचा जन्म सुमारे 3000 वर्षापूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास निघून गेले. पण त्यांच्या आईवडिलांची ही इच्छा नाकारली. महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले. त्यांनी त्या ठिकाणी एक कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. त्यांनी महाभारत, 18 महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले. त्यांना असे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.